नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण थोडी माहिती बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाबद्दल. सर्वप्रथम आपल्यासमोर ही वेबसाईट आहे. ही ऑफिशियल वेबसाईट आहे कामगार कल्याणकारी मंडळाची. तर यामध्ये आपण बघतच असाल, त्याच्या साईटवरूनच तुम्हाला समजत आहे की यामध्ये ही कोणत्या प्रकारची वेबसाईट आहे. तर इथनंच तुम्ही सगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे भरत होते आणि इथनंच तुम्ही रिन्युअल अपडेट सगळं काही क्लेम वगैरे याच वेबसाईटवर होते. तर आता नवीन एक माहिती तुम्हाला मागील दिवसात काही दिवसात ऐकलेच असाल की प्रत्येकाला पेटी वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यानंतर आता भांडी वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला. तर प्रत्येक जणाला आणि खूप लोकांना भांडी मिळालेली आहे आणि किटसुद्धा ते आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत. आणि त्यांच्या काही जणांना स्कॉलरशिपसुद्धा या इथनंच खूप जणांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. शाळेतील त्यांचे मुलं-मुलींना, लहान मुलांना शासनातर्फे स्कॉलरशिपसुद्धा इथनंच मिळालेली आहे. 15,000, 5,000 अशा प्रकारे लोकांना पैसे मिळालेले आहेत. यात काही वाद नाही. आता नुकतीच एक माहिती काही अपडेट आलेली आहे की त्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. तर या वेबसाईटमध्ये तुम्ही बघत असाल, खूप जण युजर्स असल्यामुळे यावर ॲड्ससुद्धा चालू झालेले आहेत. तर कामगारांना सायकल वाटप 2024 महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसत आहे. त्यात मी तुम्हाला हे वाचून सांगतो, एकदा तुम्ही लक्ष देऊन नीट बघा. महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजना. राज्यात इमारत व इतर बांधकामाच्या कामाचे ठिकाणे शहरामध्ये, शहराच्या बाह्य भागात व शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरता वाहनांची सुविधा नसते. बांधकाम कामगारांना कामाकरिता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरपर्यंत पायी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळ येताना विना अडथळा पोहोचता यावे, याकरिता सायकल एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना सायकल खरेदीसाठी 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येईल. आणि खाली लिहिलेलं आहे की महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचे उद्दिष्ट. तर कामगारांना वाहतूक कमी खर्च करणे, पैशाची बचत करणे, कामावर जाण्यासाठी बसच्या गर्दीचा सामना करावा लागणार नाही, बसची वाट बघण्याची गरज भासू नये, आणि खूप काही इथे खाली सुद्धा दिलेले आहे. त्यांच्या अर्जासोबत असलेली कागदपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवसाचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, नोंदणी अर्ज, पासपोर्ट, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतकडून, ग्रामसेवकाकडून कामगार असल्याचे प्रमाणपत्र, घोषणापत्र. तर हा अर्जसुद्धा दिलेला आहे इथे आणि हे दिलेलं आहे. पण हे तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे असली कुठलीही प्रकारची नोटिफिकेशन आत्तापर्यंत अद्याप जाहीर झालेला नाही. तर ही एक प्रकारची अफवा समजून किंवा खूप सारे लोक यावर डिस्कस करीत आहेत. तर यामध्ये हे काही खरं नाही आहे. म्हणजे हे यांचं परफेक्ट आतापर्यंतसुद्धा यांनी काही नोटिफिकेशन काढलेलं नाही. कामगार कल्याणकारी मंडळ आजपर्यंत वस्तू देत आलेलं आहे, दिलेल्या आहेत, पण देणार नाही हे सुद्धा खरं नाही. पण एवढं सारं पैसे त्यांनी वाटप केलेले आहे, मोफतमध्ये एवढे भांडी दिलेली आहे. तर हे सुद्धा देण्याची त्यांची तयारी देतीलच, देऊ पण शकतात. पण आतापर्यंत अशा प्रकारची कुठलाही नोटिफिकेशन त्यांनी आपल्या ऑफिशियलवर टाकलेलं नाही. पण सध्या याला खरं मानणं हे सुद्धा योग्य नाही. म्हणून चला की अशा प्रकारे ही एक अफवाच आहे. कुठल्याही प्रकारचं असं नोटिफिकेशन झालेलं नाही. चॅनलमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये असल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा.